ते समोर ते समोर काका लावा तुम्ही या मिशन दिया तुम्ही सगळे समोर बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। आज आम्ही पुणे शहरामध्ये आलो आम्ही त्यांना भेटायला कारण आम्हाला वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। तरुण वर्ग पुण्यामधनं एक व्हिडिओ साठी घोषणा चंदू चव्हाण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 124 दिवस ते पाकिस्तानच्या सैन्याच्या ताब्यात होते आणि त्या काळ्या कोठडीमध्ये त्यांनी एकाकी झुंज दिली, पण मनामध्ये देशाबद्दल प्रेम आणि भावना आणि एक इच्छाशक्ती या जोरावरती परत आपल्यामध्ये परतलेत। त्यांच्यावर एवढा त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावरती अत्याचार केला, अन्याय केला, त्यांना त्रास दिला, पण तरी देखील आज त्याच्यामधनं ते बाहेर येऊन आज आपल्या सगळ्यांमध्ये आहे। आम्हाला आनंद होतो की आज आम्हाला त्यांच्या घरी येऊन आज शौर्य गुढी उभारण्याचा आम्हाला योग या ठिकाणी आला। आम्ही पुण्यामध्ये आलो आहोत आणि खरंच या देशपुत्राला आमचा सलाम आहे, यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे। सर्व तरुण पिढीने आज या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि कुठं ना कुठं आपल्या देशावरती आज जे सैन्य आज काम करते आणि त्याच्यामुळं आपण घरी आज शांत झोपू शकतोय, कारण हे रात्रीचा दिवस करून तिथं पहारा देतात सीमेवरती, म्हणून आपण आज इकडं शहरी भागात किंवा गावाच्या भागामध्ये आपण शांततेने झोपू शकतोय। आज आमचा खरंच तुम्हाला सलाम आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी तुमचं योगदान हे कधीच कुणी एकही भारतीय नागरिक विसरू शकणार नाही आणि आपण भारतीय सैन्यामध्ये असंच उत्तर चांगली मोठ्या पदावरती काम करावं आणि आपल्या देशाच्या सेवेत असंच रुजू राहावं। आम्ही तुमच्याबरोबर पूर्ण चव्हाण कुटुंबाबरोबर आम्ही पुण्यातनं माननीय पुण्याचे उपमहापौर आबा बागुल व आम्ही सर्व बागुल परिवार, आमचा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत। तुम्ही कधीही आम्हाला सांगा, कुठल्याही या गावामध्ये देखील कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलाही काही असेल तर तुम्ही आम्हाला हक्काने आम्ही तुमच्या संपर्कात इथनं पुढे राहणारच आहोत आणि आम्ही नक्कीच या ठिकाणी या गावामध्ये येऊन या गावामध्ये देखील सुधारणा करण्यासाठी तुमच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि आम्ही देवीचरणी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आपण लवकरात लवकर आता या याच्यातनं बाहेर पडून आपण परत भारतीय सैन्यामध्ये जॉईन होऊन मोठ्या पोस्टवर काम करून आपल्या देशासाठी आपण 24 तास कार्यात राहा। पुन्हा एकदा मी संपूर्ण पुणे शहराच्या वतीने तुम्ही जी आम्हाला संधी या ठिकाणी गुढीपाडव्याची गुढी उभारण्याची दिली त्याबद्दल मी पूर्ण चव्हाण कुटुंब आणि आपल्या वडिलांचे सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत। थँक्यू। हे उपक्रमांनी काय काकांचा सत्कार करायला तो विकी कारण एवढं उन्हाळा आहे तर आपल्या माणसाला हे होत नाही तर पक्षी प्राण्यांचं काय हे देखील एक भांड तुम्ही टेरेस भारत माता की जय। गाव धुळे शहर या ठिकाणी पुण्यावरून आम्ही आज गुढी पाडव्यासाठी शौर्य गुढी उभारण्यासाठी भारतीय सैन्य दलातील श्री चंदू चव्हाण यांच्या घरी आम्हाला त्यांनी संधी दिली
आज 124 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात ते LOC क्रॉस करून गेले असताना त्यांना त्या ठिकाणी पकडलं आणि त्यांच्यावरती 124 दिवस काळ्या कोठडीत त्यांना बंद करून ठेवलं. त्यांना माहीत देखील नव्हतं की आपण कुठं आहोत, काय होणार आहे. त्यांच्यावरती मरणोत्तर यात त्यांना वेदना त्या ठिकाणी दिल्या. पाकिस्तान सैन्याने त्यांच्यावर अत्याचार केला तरी देखील त्यांच्याशी भांडणं करून त्यांच्याशी आपल्या हिमतीच्या जोरावरती आणि देशप्रेमाच्या जोरावरती चंदू चव्हाण यांनी त्या ठिकाणी सगळा लढा देऊन या ठिकाणी परत आपल्या देशात ते परतलेत. आणि या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा ते भारतीय सैन्यात दाखल होणार आहेत. आणि आम्हाला आज या ठिकाणी आनंद वाटतो की आज आम्हाला शौर्य गुढी आज त्यांच्या घरी आम्हाला येऊन उभारता आली. ते स्वतः आपल्याबरोबर आहे, तुम्ही पाठीमागं बघू शकता. त्यांचे वडील, त्यांचे बंधू, त्यांच्या गावातील सर्व मंडळी, घरातील महिला भगिनी. थोडेही पाडवा म्हणजे नवीन वर्षाची, मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे. पण आज या ठिकाणी आम्हाला तरुणांना एक दिशा आणि एक मार्गदर्शन या आपल्या भारतीय सैन्यातील चंदू चव्हाण यांच्यामुळं होणारे एक दिशादर्शक त्यांनी काम केलेले आहे. आणि नक्कीच मी आपल्या प्रत्येक तरुण युवकाला, ते लहान चमू बाल चमू आहेत, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला देशाचं प्रेम तुमचं फक्त एक दिवसापुरतं न ठेवता रोजच आपल्या मनामध्ये देशाची सेवा असली पाहिजे. आणि या ठिकाणी या गावामध्ये आल्यानंतर आम्ही बघतोय की आज आपल्या देशाच्या सीमेवर काम करणारे जवान अशा गावात राहतात, पण या ठिकाणी रस्ते नाहीत. पाणी आणायलाही इथल्या गावातल्या महिला 1.5 2 किलोमीटर हांडे घेऊन जातात. तर या ठिकाणी सरकारने लक्ष द्यावं की आज आपले सैनिक इथं राहत आहेत, अजून आपल्या गावातले लोक राहतात, पण या ठिकाणी तुम्ही सुविधा का देऊ शकत नाही? ह्या गावात सुविधा पण दिल्या पाहिजेत. नुसतं आपण 1 महिनाभर देशसेवा शहीद झाला काहीतरी झालं की आपण सगळेजण येतात, पण त्यानंतर गावात कोणी फिरकत नाही. तर माझे हात जोडून विनंती आहे की मोदीजी किंवा संरक्षण मंत्री जे या गावातले आहेत, भामरे साहेब खासदार आहेत, त्यांनी लक्ष द्यावं या गावाकडे. आणि चंदू चव्हाण यांच्या कुटुंबाबरोबर आम्ही पुणे शहरातील युवक मंडळ या ठिकाणी आलो आणि आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या संबंध स्नेह जुळलेत आणि त्या आयुष्यभर आमचे वृद्धिगंत राहणार. या ठिकाणी मी त्यांना त्यांच्या कुटुंबाला पाडव्याच्या नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि नक्कीच आजची ही शौर्य गुढी आम्हाला आणि आमच्या तरुण वर्गाला ही प्रेरणादायी असणार आहे. आणि ही प्रेरणा घेऊनच आम्ही पुण्यात जाऊन आम्ही आमच्या पुण्यामध्ये देखील जाऊन सगळ्यांना सांगणार आहोत की कशाप्रकारे सीमेवर काम चालतं आणि आपली काहीतरी जबाबदारी, आपण समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, आपल्या देशासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येकाने काही ना काही पुढाकार घेऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि परत एकदा आमचा सलाम आहे यांच्या कर्तृत्वाला, चंदू चव्हाणांच्या, त्यांच्या कुटुंबाच्या आणि या बहुरवीर गाव ग्रामस्थ आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्यांना चंदू चव्हाण हा पाकिस्तानाच्या ताब्यातून सुखरूप घरी आलेला आहे आणि त्याला हे करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी शौर्य गुढी घेऊन पुण्याहून खास बागुलसाहेब आणि त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी त्याचं धैर्य वाढवण्यासाठी मुद्दाम पुण्याहून या ठिकाणी नवीन वर्षाची गुढी उभारण्यासाठी आणि त्याच्या अंगी नवीन शौर्य प्राप्त व्हावं, धाडसाने तो देशासाठी लढावा आणि त्याला म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी पुण्याहून जे आले बागुलसाहेब आणि त्यांचे मित्रपरिवार पुण्यातर्फे, तर त्यांचे मी शतशः आभार मानतो. एवढं